दशक 18वा, समास 9वा, निद्रा निरूपण. श्रीराम. वंदुनिया आदिपुरुष, बोलो निद्रेचा विळास, निद्रा आलिया सावकास, जाणार नाही श्रीराम. निद्रेने व्यापिली काया, आळस आंग मोडे जांभया, तेणे करिता बैसावया, धीर नाही श्रीराम. कडकडा जांभया येती, चटचटा चटक्या वाजती, डगडका डुकल्या देती, सावकास श्रीराम. एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक ते वचकोन पाहती, चहूकडे श्रीराम. एक उलथोन पडिली, तीही ब्रह्मविणे फोडिले, हुडकाचे तुकडे झाले, सुधी नाही श्रीराम. एक टेकोन बैसले, तेथेची घोरो लागले, एक उताणे पसरले, सावकास श्रीराम. कोणी मुरखुडी घालिती, कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती, चहूंकडे श्रीराम. एक हात हलविती, एक पाये हलविती, एक दात खाती, करकराटे श्रीराम. एकाची वस्त्रे निघून गेली, ते नागवीच लोळू लागली, एकाची मुंडासी गडबडली, चहूंकडे श्रीराम. एक निजेली अव्यावस्थे, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरुनी जैसी भूते, वाईट दिसती श्रीराम. एक वोसणतची उठिले, एक अंधारी फिरो लागले, एक जाऊन निजेले, उकिरड्यावरी श्रीराम. एक मडकी उतरिती, एक भोई चाचपती, एक उठवून वाटा लागती, भलतीकडे श्रीराम. एक प्राणी वोसणाती, एक फुदफुद रडती, एक खतखता हसती, सावकास श्रीराम. एक हाका मारू लागले, एक बोंबलीत उठिले, एक वचकोन राहिले, आपुले ठाई श्रीराम. एक क्षणाक्षणा खुरडती, एक डोई खाजविती, एक कढो लागती, सावकास श्रीराम. एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या, सावकास श्रीराम. एक राऊत सोडती, एक करपट ढेकर देती, एक खाकरुनी थुंकिती, भलतीकडे श्रीराम. एक हाकती, एक वोकिती, एक खोकिती, एक सिंकिती, एक ते पाणी मागती, नित्सुऱ्यास्वरे श्रीराम. एक दुःस्वप्ने निर्बुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढमुढी पडिले, सुषुप्तीमध्ये श्रीराम. इकडे उजाडाया झाले, कोणी पढणे आरंभिले, कोणी प्रातस्मरामी मांडिले, हरी कीर्तन श्रीराम. कोणी आठविल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करीती, कोणी पाठांतर उजळीती, नाना प्रकारे श्रीराम. नाना विद्या नाना कळा, आपला आल्या सिकती सकळा, तान माने गाये नकळा, एक गाती श्रीराम. मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसायी बुद्धी आपुली, प्रेरिते झाले श्रीराम. ज्ञात्या तत्वे सांडून पळाला, तुर्ये पैलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला, ब्रह्मरूप श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास 9वा समाप्त. दशक 18वा, समास 9वा, निद्रा निरूपण. श्रीराम. आदिपुरुषास वंदन करून आता निद्रेच्या विलासाचे वर्णन करू. एकदा झोप आली की मग ती आवरत नाही. एकदा निद्रेने शरीराचा ताबा घेतला की आळस, सुस्ती येते, अंग मोडून येते, जांभया येऊ लागतात, बसवत नाही अशी स्थिती होते. कडकडा जांभया येऊ लागतात, चटचट चुटक्या वाजविल्या जातात, डगडका डुलक्या येऊ लागतात. एखाद्याचे डोळे मिटतात, एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात, तर कोणी दचकून चहूकडे पाहू लागतो. एखादा कीर्तन ऐकायला आलेला श्रोता झोप अनावर झाल्यामुळे एकदम उताणा पडतो. तो बुवांच्या ब्रह्मवीणेवर पडल्यामुळे ब्रह्मवीणा तुटते किंवा वाद्याचे तुकडे होतात तरी त्याला शुद्ध नसते. एखादा टेकून बसलेला श्रोता तेथेच घोरायला लागतो. एखादा बसल्या जागीच सावकाश उताणा पसरतो. कुणी मुरकुंडी घालून झोपतो, तर कुणी कुशीवर पाय पोटाशी घेऊन झोपतो, तर कुणी झोपेतच गोल गोल चहूकडे फिरतो, लोळतो. कुणी झोपेत हात हलवतो, तर कुणी पाय हलवतो, तर कुणी करकरा दात खातो. कुणाच्या अंगावरचे कपडे जाग्यावर राहत नाहीत आणि तो नागवाच लोळू लागतो. एखाद्याचे डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरले जाते. कुणी अस्ताव्यस्त झोपतात, तर काही जण प्रेतासारखे दिसतात, तर कुणी झोपेतच तोंड उघडे राहिल्याने दात विचकलेल्या भूतासारखे वाईट दिसतात. एखादा बडबडतच उठतो, तर एखादा झोपेत अंधारातच फिरू लागतो. एखादा कोणी उकिरड्यावर जाऊन झोपतो. एखादा शिंकाळ्यावरची मडकी गाडगी उतरवू लागतो, तर एखादा जमीन चाचपू लागतो, तर कुणी झोपेतच उठून रस्त्याने भलतीकडे चालायला लागतो. कुणी एखादा उगीच ओरडतो,
तर दुसरा एखादा स्फुंदून स्फुंदून रडायला लागतो, तर कोणी हळूच खदखदा हसायलाच लागतो. कोणी हाका मारू लागतात, तर कोणी बोंबलत उठतात, तर कोणी जागच्या जागीच दचकतात. कोणी एखादा क्षणाक्षणाला खुरडतो, तर कोणी डोके खाजवतो, तर कोणी हळूहळू कणू लागतो. कुणाच्या तोंडातून लाळ गळू लागते, तर कोणी थुंकी टाकतो, तर कोणी लघुशंकाही करतो. कोणी झोपेत अपानवायू सोडतात, तर कोणी करपट ढेकर देतात, तर कोणी खाकरून भलतीकडेच थुंकतात. कोणी हाकतात तर कोणी ओकतात, कोणी खोकतात तर कोणी शिंकतात, तर कोणी अर्धवट झोपेत पाणी प्यायला मागतात. कुणाला दुःस्वप्न पडल्याने ते घाबरतात, तर कुणाला चांगले स्वप्न पडल्याने संतोष वाटतो, तर काही सुषुप्तीमध्ये गाढ झोपेत स्वस्थ पडतात. इकडे उजाडायला आले की माणसे जागी होतात. मग कोणी नित्यपाठ करायला आरंभ करतो, तर कोणी प्रातस्मरामी म्हणून प्रातस्मरण करू लागतो, तर कोणी हरिकीर्तन करू लागतो. कोणी मूर्तीचे ध्यान करू लागतात, तर कोणी एकांतात जप करू लागतात, तर कोणी अनेक प्रकारे पाठांतराची उजळणी करू लागतात. आपापल्या आवडीप्रमाणे लोक नाना विद्या, नाना कला शिकायला आरंभ करतात, तर काही तानमान, गायन कला ह्यांचे ज्ञान असणारे गाऊ लागतात. रात्रीची झोप झाली आणि उजाडल्यावर जागृती प्राप्त झाली की प्रत्येकजण आपापल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागतात. जो ज्ञाता ज्ञानी पुरुष असतो, तो या दृश्याचा तत्वांचा निराश करून तुर्यपलीकडे जातो, म्हणजे साक्षीत्वाची जाणीव सोडून आत्मनिवेदन करून केवळ सत्वरूप ब्रह्मरूप होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास 9 समाप्त.